ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या राशीचा आणि त्याच्या जीवनावर खूप प्रभाव पडतो। राशीच्या चिन्हाद्वारे व्यक्तीचा स्वभावाचा आणि चांगल्या आणि वाईट गुणांचा अंदाज लावता येतो। राशी चक्रातील 5वी राशी आहे सिंह। सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप धाडसी, स्टायलिश आणि आकर्षक असते। या राशीचा अधिपती ग्रह सूर्य मानला जातो, म्हणूनच त्यांच्यात ऊर्जा, आत्मविश्वास, धैर्य आणि सर्जनशीलतेची कमतरता नाही। सिंह राशीचे लोक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खूप मजबूत असतात। सिंह राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत सर्वोत्तम भागीदार असल्याचे सिद्ध होतात। ते नातेसंबंधांमध्ये थोडे भावनिक असतात, परंतु प्रेमजीवनातील समस्या अतिशय हुशारीने सोडवतात। चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशीसोबत सिंह राशीची जोडी सर्वोत्तम ठरेल। पहिली राशी आहे सिंह आणि मेष राशीची सुसंगतता। सिंह आणि मेष ही दोन्ही शक्तिशाली अग्नी राशी आहेत। नातेसंबंधात एकत्र येणे अनेक प्रकारे अनियंत्रित आणि अप्रत्याशित असू शकते। त्यांचा उग्र स्वभाव त्यांना एकमेकांपासून वेगळे करतो। सिंह आणि मेष राशीचे अधिपती ग्रह अनुक्रमे सूर्य आणि मंगळ आहेत। हे दोन्हीही पुरुष ऊर्जेने प्रेरित शक्तिशाली ग्रह आहेत। तथापि सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे आपण आशा करू शकतो की त्यांच्या नात्यात संतुलन येईल, पण संबंध निर्माण करण्यासाठी त्यांना एकमेकांच्या आवडी, नापसंती आणि गरजा समजून घेतल्या पाहिजेत। दुसरी जोडी आहे सिंह आणि सिंह राशीचीच। सिंह आणि सिंह राशीची जोडी ही दुर्मिळ जोड्यांपैकी एक असू शकते। त्यांचे मूळ तत्व राशीचा स्वामी देखील सारखाच आहे, परंतु यामुळे त्यांच्या नात्यातील सातत्य आणि स्थिरतेला बळकटी मिळत नाही। तथापि सिंह आणि सिंह असल्याने त्यांच्यामध्ये वर्चस्वासाठी संघर्ष निश्चितच दिसून येतो। ते दोघेही प्रतिभावान आहेत, मेहनती आहेत, त्यांच्यात नेतृत्व गुण आहेत आणि अशक्य ते शक्य करण्यात सक्षम आहेत। यामुळे त्यांच्यातील परस्पर संबंधांना फारशी बळकटी मिळण्याची शक्यता कमी आहे। ते त्यांच्या कामात सर्वोत्तम असतील, परंतु त्यांचा परस्पर संबंधांबद्दल त्यांच्यात नेहमीच तणावाची स्थिती राहील। आता तिसरी जोडी आहे सिंह आणि धनु राशीची सुसंगतता। सिंह आणि धनु राशीची जोडी देखील दोन अग्नी घटकांचे संयोजन आहे, म्हणून त्यांच्यामध्ये सर्व काही परिपूर्ण असू शकत नाही। परंतु सिंह आणि धनु राशीतील संबंध इतर अग्नी राशींपेक्षा अधिक सुसंगत आणि आरामदायक असल्याचे दिसते। जर दोघांमध्येही त्यांचे नाते योग्यरित्या जोपासले आणि परस्पर समन्वय साधला तर त्यांचे नाते स्थिरता प्राप्त करू शकते। सूर्य आणि गुरु ग्रहाच्या युतीमुळे त्यांच्या नात्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। दोन्ही ग्रहांचे एकमेकांशी खूप चांगले संबंध आहेत। सूर्य आणि गुरुच्या आशीर्वादाने सिंह आणि धनु राशीची जोडी गुलाबासारखी फुलू शकते। सिंह आणि धनु राशीच्या नात्यात विश्वास, निष्ठा यांचे खूप विशेष स्थान आहे, किंवा असं म्हणा त्यांच्या नात्याचा पाया देखील याच गुणावर आधारित आहे। आणि म्हणूनच सिंह आणि धनु राशीची सुसंगता म्हणजे लग्नासाठी यांची जोडी उत्तम मानली जाऊ शकते। चौथी जोडी आहे सिंह आणि वृषभ राशीची। वृषभ आणि सिंह राशीची जोडी सर्वात सुसंगत जोड्यांपैकी एक असू शकते। अग्नी आणि पृथ्वी राशीच्या या राशी एकमेकांच्या आवडीनिवडी चांगल्या प्रकारे जाणतात, ज्यामुळे त्यांच्यात उत्कृष्ट समन्वय असतो। सिंह राशीचे लोक त्यांच्या कामात तज्ज्ञ असतात आणि त्यांच्या ध्येयांप्रती त्यांची प्रचंड समर्पण असते, तर तुमचा वृषभ राशीचा जोडीदार उत्साही आणि निष्ठावान आहे। या गुणांमुळे तुम्ही दोघेही एकमेकांवर निःशर्त प्रेम करता आणि पाठिंबा देता। त्याच वेळी वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शुक्र यांच्यातील संबंध अत्यंत अनुकूल मानले जातात, जे सिंह आणि धनु राशीच्या जोडीला सतत स्थिरता प्रदान करण्याचे काम करतात। पाचवी जोडी आहे सिंह आणि कन्या राशीची। सिंह आणि कन्या हे स्वर्गीय शेजारी आहेत आणि त्यांना एकमेकांच्या जवळ राहण्याचे सर्व फायदे मिळतात। सिंह राशीचे लोक अग्नितत्वाच्या प्राबल्यामुळे थोडे क्रोधित असतात, परंतु जेव्हा ते पृथ्वी तत्व कन्या राशीशी जोडले जातात तेव्हा ते अधिक स्थिर आणि नियंत्रित राहतात। सिंह राशीमध्ये प्रचंड नेतृत्व कौशल्य आहेत आणि जेव्हा ते कन्या राशीशी जोडले जातात तेव्हा ते त्यांच्यावर खूप चांगले नियंत्रण ठेवू शकतात। कन्या राशीच्या व्यक्ती सिंह राशीच्या मनस्थितीत बदल चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकतात। त्यांच्या राशीच्या स्वामींच्या पातळीवरही सिंह आणि कन्या राशीतील संबंध बरेच चांगले दिसतात, कारण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि बुध यांचा संयोग नातेसंबंधांच्या स्थिरतेसाठी आणि सातत्यतेसाठी खूप चांगला मानला जातो। सहावी जोडी आहे सिंह आणि मकर राशीची।
इतर पृथ्वी घटक राशीप्रमाणे सिंह राशीचे मकर राशीशी नाते चांगले फारसे सुसंगत दिसत नाही। या राशीच्या लोकांमध्ये चांगल्या ट्युनिंगचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो। त्यांच्या वेगवेगळ्या मूलभूत तत्वांमुळे त्यांना एक समान आधार मिळू शकत नाही आणि दोन्ही भागीदार एकमेकांशी फारसे सुसंगत वाटत नाहीत। त्यांच्या आधिपत्याखालील ग्रहांकडे पाहिल्यावर त्यांच्यात काही साम्य आणि सुसंगतता दिसून येते, परंतु जीवनातील त्यांची वेगवेगळी उद्दिष्टे त्यांना एकमेकांपासून दूर ढकलण्याचे काम करू शकतात। सिंह आणि मकर राशीतील नाते तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा ते दोघेही एकमेकांच्या दृष्टिकोनातून जग समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या ताकदी आणि कमकुवतपणा एकमेकांच्या ताकदी आणि कमकुवतपणाशी संतुलन करण्यास सक्षम असतात। 7वी जोडी आहे सिंह आणि मिथुन राशीची। अग्नितत्व सिंह राशीसाठी वायुतत्व मिथुन राशीशी संबंध निर्माण करणे चांगले आणि फायदेशीर ठरू शकते। दोघेही एकमेकांसाठी त्यांच्या जीवनाची ध्येये बदलू शकतात। त्यांच्यात एकमेकांबद्दल प्रेम, उत्कटता आणि भावनांचा एक अनोखा मिलाप आहे। एकमेकांशी असलेले साम्य त्यांना त्यांचे नाते अधिक स्थिर आणि सतत बनवण्याची क्षमता असते। याशिवाय सिंह आणि मिथुन राशीच्या स्वामींचे मिलन ज्योतिषीय मान्यतेनुसार असल्याचे दिसते। सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे त्यांना एकमेकांच्या जवळ येण्यास आणि त्यांच्या नात्याला एक सुंदर टप्प्यावर नेण्यास मदत करते। सिंह आणि मिथुन राशीच्या सुसंगतता चार्टनुसार त्यांचे नाते सरासरीपेक्षा जास्त मानले जाऊ शकते। 8वी जोडी आहे सिंह आणि तुळ राशीची। सिंह राशीच्या लोकांसाठी तुळ राशीच्या लोकांचा सहवास त्यांना एकमेकांशी सुसंगत बनवतो। तुळ राशी ही सिंह राशीसाठी काही सुसंगत राशींपैकी एक आहे। तुळ राशीचा वायू घटक त्याच्या राशीप्रमाणे सिंह राशीला संतुलित करण्याचे काम करतो। सिंह राशीचा राशी स्वभावाने महत्त्वाकांक्षी आणि करिश्माई आहे, तर तुळ राशी स्थिर, साधी आणि उत्तम संगोपन करणारी व्यक्ती आहे। तुळ राशीच्या लोकांचा संयम त्यांना त्यांच्या रागीट जोडीदाराला संतुलित करण्याची क्षमता देतो, तर सिंह राशीच्या लोकांचा मोकळेपणा तर तुळ राशी आकर्षित करते। त्यांच्या राशीचे स्वामी सूर्य आणि शुक्र त्यांचे नाते अधिक घनिष्ठ आणि टिकाऊ बनवण्यासाठी काम करतात। 9वी जोडी आहे सिंह आणि कुंभ राशीची। ज्याप्रमाणे हवा आग नियंत्रित करू शकते आणि नियंत्रित करू शकते, त्याचप्रमाणे सिंह आणि कुंभ एकमेकांना पूरक आहेत। सिंह आणि कुंभ दोघेही त्यांच्या जोडीदारांना त्यांच्या पापण्यांवर स्थान देतात। त्यांची उत्कृष्ट समज, दृढ निश्चय आणि जीवनाकडे पाहण्याचा समान दृष्टिकोन त्यांना एकमेकांच्या जवळ आणतो। अग्नी आणि हवेचे मिलन हे देखील सुनिश्चित करते की त्यांचे प्रेम जीवन एका अद्भुत प्रवासात त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचते। शेवटी सिंह आणि कुंभ राशीचे नाते सुसंगतता चार्टवर खूप चांगले गुण मिळवते। 10वी जोडी आहे सिंह आणि कर्क राशीची। अग्नी आणि जल तत्वांच्या या राशी आकाशीय शेजारी आहेत। ते दोघेही एकमेकांशी चांगले मिसळतात। त्यांचा मूळ स्वभाव त्यांना एकमेकांच्या जवळ आणण्याचे काम करतो। या दोन्ही राशींच्या लोकांमध्ये एकमेकांना आधार देण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची अद्भुत क्षमता असते। भावनिक पातळीवरही सिंह आणि कर्क राशीच्या लोकांमध्ये अद्भुत सुसंगतता आहे। सिंह आणि कर्क राशीचे स्वामी सूर्य आणि चंद्र हे देखील एक उत्तम संयोजन करतात, जे त्यांना एकमेकांच्या जवळ आणतात। सुसंगतता चार्टनुसार सिंह आणि कर्क राशीची जोडी सुसंगतेच्या पातळीवर चांगली कामगिरी करू शकते। 11वी जोडी आहे सिंह आणि वृश्चिक राशीची। सिंह आणि वृश्चिक दोघेही बलवान, स्वतंत्र आणि आत्मविश्वासू आहेत। जरी वरवर पाहता त्यांचे नाते थोडे गुंतागुंतीचे आणि अप्रत्यक्षित वाटू शकते, त्यांच्या नात्याचे बारकाईने विश्लेषण केल्यावर आपल्याला आढळते सिंह आणि वृश्चिक दोघेही अनेक प्रकारे एकमेकांशी सुसंगत असू शकतात। जेव्हा आपण त्यांच्या नात्यावर खोलवर जातो तेव्हा आपल्याला आढळते की त्यांचे नाते प्रेमापेक्षा मैत्रीच्या पातळीवर आहे। तथापि राशीच्या स्वामीच्या आधारे आपल्याला सिंह आणि वृश्चिक राशीतील संबंध वैवाहिक जीवनासाठी देखील अनुकूल असल्याचे दिसते। ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि गुरुची युती वैवाहिक जीवनासाठी शुभ मानली जाते, ज्याचा परिणाम सिंह आणि वृश्चिक राशीच्या नात्यावर देखील दिसून येईल। 12वी जोडी आहे सिंह आणि मीन राशीची। सिंह आणि मीन राशीची सुसंगतता थोडी गुंतागुंतीची असू शकते आणि त्यांना एकमेकांशी नातेसंबंध टिकवून ठेवण्यात काही अडचणी येऊ शकतात। सिंह आणि मीन राशीच्या लोकांना त्यांचे नाते स्थिर आणि संतुलित ठेवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील।
सिंह राशीच्या लोकांचा कडक स्वभाव मीन राशीशी असलेल्या त्यांच्या नात्यात कटुता आणू शकतो। यासोबतच ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एकमेकांशी चांगले समन्वय साधू शकत नाहीत। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूर्य आणि गुरुची युती सिंह आणि मीन राशीच्या संबंधात संघर्ष होण्याची शक्यता दर्शवते। एकंदरीत सिंह आणि मीन राशीचे नाते कोणत्याही पातळीवर सुसंगततेपेक्षा चांगले दिसत नाही। सिंह राशी तुम्हाला थोडक्यात सांगायचे झाले तर सिंह राशीसाठी सर्वोत्तम जुळणी ही मेष, मिथुन, तूळ आणि धनु राशीची आहे। सिंह ही राशीचक्रातील एकमेव अशी राशी आहे जी स्वतः सूर्याद्वारे दर्शविली जाते। सिंह राशीच्या व्यक्तिमत्वावर सूर्याशी थेट संबंधाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो। सिंह राशीच्या व्यक्तिमत्वाशी जुळणाऱ्या राशीमध्ये मेष, मिथुन, तूळ आणि धनु यांचा समावेश आहे। मेष आणि मिथुन राशीचे सिंह राशीशी इतर राशींपेक्षा अधिक सौहार्दपणे संबंध असतात, कारण या राशीचे सिंह राशीशी नैसर्गिक संबंध असतात। परंतु धनु आणि तूळ राशी सिंह राशीचे संतुलन आणि स्थिरीकरण करण्यासाठी खूप चांगले काम करू शकतात।